यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रैली भरती 2026 महाराष्ट्र। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रैली भरतीचा तिसरा दिवस होता। 22 फेब्रुवारीला यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रैली भरतीचं ग्राउंड झालं आणि ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं, रनिंग झाली, तर ज्यांनी रनिंग काढली त्या विद्यार्थ्यांचा ग्राउंडचा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। एका बॅचमध्ये 1600 मीटर रनिंगसाठी किती पोरं रनिंगसाठी सोडले आणि एका बॅचमधून किती पोरांना रनिंगमध्ये पास करण्यात आलं, एक्सिलेंटचे किती पोरं घेतले, सेकंड ग्रुपचे किती पोरं घेतले, तिसऱ्या ग्रुपचे किती पोरं घेतले, चौथ्या ग्रुपचे किती पोरं घेतले आणि टायमिंग काय त्या ठिकाणी होता, एक्सिलेंटसाठी काय टाइम होता, सेकंड ग्रुपसाठी काय टाइम होता, तिसऱ्या ग्रुपसाठी काय टाइम दिला, चौथ्या ग्रुपसाठी कोणता किती टाइम दिला आणि त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहे, कोणकोणत्या चुकांनी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आणि आज काही विद्यार्थ्यांनी चुका त्या ठिकाणी केल्या त्यांना घरी त्या ठिकाणी पाठवण्यात आलं आहे। तर सर्व काही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रैली भरतीचा आज ग्राउंड कशा प्रकारे झालं 22 फेब्रुवारीला याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली एक्सिलेंटमध्ये त्या विद्यार्थ्यांचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे, कारण की तो जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी त्याचं त्या ठिकाणी ग्राउंड झालेला आहे, तर फोन त्या ठिकाणी त्याला लागत नाही, तर मी त्या ठिकाणी कॉल रेकॉर्डिंग सुद्धा टाकली असते। ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। सर्व माहिती यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रैली भरतीबद्दल सांगणार आहे। ग्राउंड कशा प्रकारे झालं याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रैली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पोहोचू राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर सर्वात पहिले जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एका गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 22 फेब्रुवारीला होतं तर ते विद्यार्थी 21 फेब्रुवारीला त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते। म्हणजे सांगायचं एवढंच की एक दिवस अगोदर आपल्याला ग्राउंडवर हजर राहायचं आहे। जे काही आपल्या हॉल तिकीटवर जे काही तारीख असेल तर त्याच्या एक दिवस अगोदर आपल्याला ग्राउंडवर हजर राहायचं आहे, ते सुद्धा रात्री। तर ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 22 फेब्रुवारीला होतं तर ते विद्यार्थी 21 फेब्रुवारीला रात्री 7 वाजतापासून ग्राउंडवर हजर होते शावनी या ठिकाणी आणि त्यांना 9 वाजतापासून जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडच्या अंदर एंट्री दिला जात आहे 9 वाजतापासूनच एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो सेंटरपर्यंत कसं जायचं आहे ते तुम्हाला सांगून देतो, कारण की भरपूर विद्यार्थी नवाळे भरपूर मला कमेंट या ठिकाणी येऊन राहिले विद्यार्थ्यांच्या खाली की जायचं कसं। तर सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो जे छत्रपती संभाजी महाराज नगर रेल्वे स्टेशन आहे तर रेल्वे स्टेशनवर आपल्याला जायचं आहे आणि तिथून जे विद्यार्थी मित्रांनो ॲटो त्या ठिकाणी आपल्याला पकडायचा आहे। तर ॲटोवाल्यासोबत तुम्ही बोली करून घ्या, कारण की एकटे जर तुम्ही त्या ठिकाणी गेले तर जवळपास 100-200 रुपये त्या ठिकाणी ते ॲटोवाले लुबाडते, एक लक्षात ठेवा। तर तुम्ही या ठिकाणी 8-9 जण जर तुम्ही असाल, 6-7 जण 8 जणांची तुम्ही त्या ठिकाणी गँग पकडा आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ॲटो करून घ्या। 20-20 रुपयाची बोलले त्या ठिकाणी, कारण की आर्मी सेंटरपर्यंत शावनीपर्यंत सोडून द्या म्हणून, तर 20-20 रुपयामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ते सोडणार एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आर्मी कॅम्प आपल्याला म्हणायचं आहे शावनी। ठीक आहे, तर जवळपास 5 किलोमीटर अंतरावर रेल्वे स्टेशनपासून 5 किलोमीटर अंतरावर ते सेंटर आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी ॲटोनच जायचं आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर हे काही झाल्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड त्या ठिकाणी सर्वात अगोदर विद्यार्थ्याला रात्री 9 वाजतापासून गेटच्या अंदर एंट्री दिली। एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केल्या जातात, आधार कार्ड आणि हॉल तिकीट, हे 2 डॉक्युमेंट वरती ठेवायचे आणि सर्व डॉक्युमेंट आपल्याला बॅगेत ठेवायचे आहे। तर हे काही झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना स्टार्टिंगला ग्राउंडच्या अंदर त्या ठिकाणी हाईट वगैरे मोजल्या जात आहे। हाईट वगैरे झाल्यानंतर ज्यांच्या हाईट बसलेली त्यांचं पण ग्राउंड त्या ठिकाणी होता आणि हे काही झाल्यानंतर 12 वाजेपर्यंत मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे। 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काहीच होत नाही आणि जसे 12 त्या ठिकाणी वाजले तसे त्या ठिकाणी हॉल तिकीट स्कॅन केले जात आहे आणि हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅचमध्ये जे 100 विद्यार्थ्यांची बॅच त्या ठिकाणी तयार केल्या जात आहे आणि 100 विद्यार्थ्यांची बॅच त्या ठिकाणी सोडल्या जात आहे। तर आज ज्या विद्यार्थ्यांनी ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली तर त्याचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्या बॅचमध्ये किती पोरं घेतले। तर पहा विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली तर तो सांगत होता की ॲक्सिलेंटमध्ये जे पोरं त्या ठिकाणी रनिंगमध्ये पास केले 10 ते 14 विद्यार्थी ॲक्सिलेंटमध्ये पास केले आणि त्याचबरोबर सेकंड ग्रुपमध्ये 20 ते 22 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये 14 ते 15 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले आणि त्याचबरोबर चौथ्या ग्रुपमध्ये 10 ते 12 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले। म्हणजे जवळपास धरून चला की 65+ विद्यार्थी जे विद्यार्थी मित्रांनो घेतले, 60 ते 65 विद्यार्थी आज त्या ठिकाणी घेतले, लक्षात ठेवा। कोणकोणत्या बॅचमध्ये जास्त सुद्धा त्या ठिकाणी घेतला जात आहे, पण ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली आहे ॲक्सिलेंटमध्ये त्या विद्यार्थ्यांचा मी या ठिकाणी तुम्हाला अनुभव सांगितला आहे किती विद्यार्थी घेतले आहेत। तर पहा एकवेळा आणखीन सांगून देतो, फर्स्ट ग्रुप ॲक्सिलेंटमध्ये त्या ठिकाणी 10 ते 14 विद्यार्थी
विद्यार्थी पास केले आहे। सेकंड ग्रुपमध्ये 20 ते 22 विद्यार्थी पास केले आहे। त्याचबरोबर तिसऱ्या ग्रुपमध्ये 14 ते 15 विद्यार्थी पास केले आहे आणि चौथ्या ग्रुपमध्ये जे विद्यार्थी मिळून 10 ते 12 विद्यार्थी पास केले। तिसऱ्या ग्रुपमध्ये 14 ते 15 विद्यार्थी त्या ठिकाणी पास केलेले आहे। ठीक आहे, तर हे काही झाल्यानंतर जे आहे टायमिंगचा जर आपण विचार केला तर ॲक्सिलेंटसाठी 5.5 मिनिटाचा टायमिंग त्या ठिकाणी आहे। 5.5 मिनिटाच्या अंदर जे पण विद्यार्थी येतात ॲक्सिलेंटमध्ये घेतला जात आहे आणि त्याचबरोबर 5:45 सेकंडपर्यंत जे सेकंड ग्रुपसाठी टायमिंग आहे आणि तिसऱ्या ग्रुपसाठी 6 मिनिटापर्यंत टायमिंग आहे आणि चौथ्या ग्रुपसाठी 6 मिनिट 14 सेकंडपर्यंत किंवा 6 मिनिट 15 सेकंडपर्यंत टायमिंग त्या ठिकाणी चौथ्या ग्रुपसाठी दिल्या जातं। आणि ॲक्सिलेंटमध्ये जर तुम्ही रनिंग काढली तर 60 मार्क भेटणार आहे। सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली 48 मार्क भेटणार आहे आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली तर 38 मार्क भेटणार आहे। चौथ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली तर 28+ मार्क आपल्याला भेटणार आहे। तर हे काही झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांना त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जात आहे आणि जे विद्यार्थी रनिंगमध्ये फेल झाले तर त्यांना तिथूनच जे विद्यार्थी मिळवणं घरी पाठवल्या जात आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर हे काही झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांच्या हातावर पहिले शिक्के दिले जात आहे, ॲक्सिलेंट, सेकंड ग्रुप, तिसरा ग्रुप, चौथा ग्रुप। ठीक आहे, तर हे काही झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना इव्हेंटसाठी नेला जातं। पहिला 2 त्या ठिकाणी होत आहे तर तो त्या ठिकाणी लॉंग जंप मुलांची घेतला जात आहे। लॉंग जंप त्या ठिकाणी झाल्यानंतर दुसरा त्या ठिकाणी झिगझॅग त्या ठिकाणी घेतला जात आहे आणि झिगझॅग घेतल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं 10 पुलअप्स त्या ठिकाणी काढल्या जात आहे आणि 10 पुलअप्स जर तुम्ही काढलं तर 40 मार्क तुम्हाला भेटणार आहे। पैकीच्या पैकी जसजसे तुम्ही कमी काढताल तसतसे कमी मार्क्स आपल्याला त्या ठिकाणी पडणार आहे, एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारचे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी ग्राउंड झाला आणि त्याचबरोबर जे या ठिकाणी हे काही झाल्यानंतर एवढं काही प्रोसेस झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांची हाईट घेतलं जात आहे। तर हाईट त्या ठिकाणी 168 सेंटीमीटर घेऊन राहिले। 168 सेंटीमीटरपेक्षा थोडी जरी कमी असेल तर आपल्याला फेल केलं जातं, अपात्र केलं जातं, रिजेक्ट केलं जाते। तुम्ही ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढा, 10 पुलअप्सचा काढा, जरी तुमची ॲक्सिलेंटमध्ये रनिंग आहे 10 पुलअप्स तुम्ही काढले पण उंची जर तुम्ही 168 सेंटीमीटरपेक्षा जर तुमची उंची कमी त्या ठिकाणी भरली तर आपण अपात्र त्या ठिकाणी केल्या जातं। भरपूर विद्यार्थ्याला अपात्र केलं जातं आणि छातीमध्ये सुद्धा विद्यार्थी काढत आहे। छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली त्या ठिकाणी भरली पाहिजे आणि त्याचबरोबर वजनामध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी रिजेक्ट कटत आहे। तर वजन जर आपलं 50 किलोच्या खाली असेल तर फेल केलं जाते, अपात्र केलं जाते, रिजेक्टची स्लिप आपल्याला दिल्या जाते। तर सर्वांना कळकळीची विनंती आहे, ज्यांचा 49 जरी वजन असेल तर एखादा डझन केळं नाही त्या ठिकाणी रनिंग झाल्यानंतर त्याचबरोबर पुलअप्स वगैरे झाल्यानंतर तुम्ही एखादा डझन केळं खा, जेणेकरून आपलं 1 किलो तरी वजन त्या ठिकाणी बसणार आहे आणि आपण त्या ठिकाणी पात्र होणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ह्या काही गोष्टीत लक्ष ठेवायचं आहे। हे झाल्यानंतर रातभर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस चालत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे कागदपत्र लागत आहे, आधार कार्ड लागत आहे, हॉल तिकीट लागत आहे, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC, त्याला शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते। शाळा सोडला दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड न्या, कास्ट सर्टिफिकेट नाही तर डोमिशियल न्यायचं आहे, त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट न्यायचं आणि पोलीस स्टेशनमधलं आपल्याला जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमधलं कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याला सोबत न्यायचं आहे। सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, त्याचबरोबर आपल्याला नोटरी त्या ठिकाणी न्यायचं आहे। वकिलाच्या घरी जाऊन आपल्याला नोटरी करायची तर ती नोटरी त्या ठिकाणी लागणार आहे। तहसीलमधली नोटरी त्या ठिकाणी चालला नाही आहे तर नोटरी आपल्याला वकिलाच्या घरी जाऊनच त्या ठिकाणी करायची, एक लक्षात ठेवा। आतापर्यंत ज्यांनी पण केली नसेल, ज्यांचा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड आहे तर करून घ्या। नोटरी त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे आणि फोटो त्या ठिकाणी 30 ते 40 फोटो राहू द्या। ज्या दिवशी रनिंग काढली त्या दिवशी सुद्धा 15-20 फोटो लागते आणि मेडिकलच्या दिवशी सुद्धा फोटो लागते। ठीक आहे, मेडिकल 1 दिवसानंतर जे विद्यार्थी मित्रांनो मेडिकल होत आहे, म्हणजे जसं आता या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचा 21 फेब्रुवारीला ग्राउंड होतं त्यांचं जे मेडिकल आहे 23 फेब्रुवारीला या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे त्या ठिकाणी 1 दिवस आड नंतर त्या ठिकाणी मेडिकल देत आहे। तर अशा प्रकारे प्रक्रिया आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या दडीचा थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।